मित्रांनो, आईच्या कुशीत असताना आपण जो पहिला हुंदका देतो आणि तिने डोक्यावरून हात फिरवल्यावर जी पहिली शांतता मिळते ना, तशीच मायेची ऊब देणारी भाषा म्हणजे आपली मातृभाषा. आज 27 फेब्रुवारी आपला मराठी भाषा गौरव दिन. आज मी तुम्हाला शब्दातून नाही तर काळजातून सांगणार आहे की आपल्या नसांसात भिनलेली ही मराठी म्हणजे नेमकं काय आहे. मित्रांनो, ही भाषा फक्त ओठातून बाहेर पडणारे शब्द नाहीत, याला संतांच्या भक्तीचा स्पर्श आहे. शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींनी या भाषेचा अभिमान सांगताना लिहून ठेवलंय. माझा मराठीचा बोल कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. मित्रांनो, याचा अर्थ एवढाच की माझी मराठी भाषा इतकी रसाळ आणि प्रेमाने भरलेली आहे की गोडव्यात ती स्वर्गातल्या अमृतालाही पैजेवर सहज हरवेल. आणि जेव्हा भाषेवरून भेदभाव झाला तेव्हा संत एकनाथ महाराजांनी ठणकावून विचारलं होतं, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. म्हणजेच भाषा कोणतीही असो ती देवानेच दिली आहे. आणि मित्रांनो, हीच ऊर्जा जेव्हा भक्तीतून बाहेर पडली ना, तेव्हा महाराष्ट्रात इतिहास घडला. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणारा नाद म्हणजे मराठी. शिवरायांच्या तलवारीच्या धारेवरचा धारदार शब्द म्हणजे मराठी. फुले, शाहू, आंबेडकरांच्या क्रांतीचा महामंत्र म्हणजे मराठी. आणि समता, बंधुता आणि न्यायाचा अथांग समुद्र म्हणजे आपली मराठी. भावांनो, आपले व्हिडिओ बघणारे मित्र वेगवेगळ्या राज्यातले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे असू शकतात. मला कुठल्याही भाषेला कमी लेखायचं नाहीये. इंग्रजी नक्की शिका, हिंदी नक्की बोला, ती आजच्या काळाची आणि पोटाची गरज आहे. पण हे सगळं करताना आपल्या जन्मदात्रीला, आपल्या मातृभाषेला कधीच विसरू नका. कारण जगातल्या कोणत्याही भाषेतून तुम्हाला पैसा आणि सक्सेस मिळेल, पण संस्कार आणि शांतता फक्त तुमच्या मातृभाषेतूनच मिळते. मित्रांनो, झाडाच्या फांद्या आकाशात कितीही उंच गेल्या तरी त्या झाडाला जिवंत ठेवण्याचं काम जमिनीशी जोडलेली त्याची मुळं करत असतात. तसंच इंग्रजी आणि इतर भाषांच्या जोरावर जगात कितीही उंच उडा, जगातल्या सगळ्या भाषांचा आदर करा, पण आपल्या मातृभाषेची आणि अस्तित्वाची मुळं कधीच छाटू नका. हा विचार पटला असेल तर आज प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. जय महाराष्ट्र.